महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा मोठे निर्णय अचानक घेतले जातात आणि त्या एका निर्णयानं पक्षातील समीकरणं, मित्रपक्षांतील संतुलन आणि विरोधकांची रणनीती हे सगळंच काही बदलून जातं. राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असाच एक निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आणि अनेक दिग्गजांची नावं चर्चेत असतानाही अखेर राज्यसभेची उमेदवारी मिळाली ती ज्योती वाघमारे यांना. ही निवड फक्त एका व्यक्तीची राजकीय बढती आहे का, की त्यामागे सामाजिक, संघटनात्मक आणि निवडणुकीच्या गणिताशी जोडलेली मोठी रणनीती दडलेली आहे? शिवाय राहुल शेवाळे, हेमंत गोडसे, शायना एनसी यासारख्या नेत्यांचा पत्ता कट का झाला? दोन माजी खासदारांच्या संघर्षातून ही लॉटरी लागली का? आणि या निर्णयाचे पडसाद महायुती आणि महाविकास आघाडीच्या राजकारणावर कसे उमटू शकतात? या सगळ्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. महाराष्ट्रात राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आणि राजकीय हालचालींना वेग आला. 16 मार्चला मतदान होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ येताच प्रत्येक पक्षानं आपापले उमेदवार जवळपास निश्चित केले. भाजपने आपली रणनीती आधी स्पष्ट केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडूनही हालचाली सुरू होत्या. मात्र सर्वात जास्त सस्पेन्स होता तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा. महायुतीच्या जागा वाटपात शिंदे यांच्या शिवसेनेला राज्यसभेची एक जागा मिळाली होती, पण त्या एका जागेसाठी इच्छुकांची रांग लागली होती. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार कोण असेल याबाबत मोठा गोंधळ होता. राहुल शेवाळे, हेमंत गोडसे, शायना एनसी, गजानन कीर्तीकर, आनंदराव अडसूळ, संजय मंडलिक, संजय निरुपम अशी अनेक नावं चर्चेत होती. प्रत्येकाच्या मागे काही ना काही राजकीय गणित होतं. विशेषतः राहुल शेवाळे आणि हेमंत गोडसे यांच्या नावांची जोरदार चर्चा होती, कारण दोघेही माजी खासदार आणि पक्षातील महत्त्वाचे चेहरे मानले जातात. राहुल शेवाळे यांना खासदार श्रीकांत शिंदे यांचा पाठिंबा असे चर्चा होती, तर हेमंत गोडसे यांना थेट एकनाथ शिंदे यांचा शब्द असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे या दोघांमध्ये रस्सीखेच निर्माण झाली होती. याच राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अचानक एक वेगळं नाव पुढे आलं, ज्योती वाघमारे. आणि अखेर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केलं. हा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक होता, कारण राजकीयदृष्ट्या अनुभवी आणि संसदीय अनुभव असलेले अनेक नेते बाजूला पडले आणि पक्षाच्या प्रवक्त्या असलेल्या ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची संधी मिळाली. त्यामुळं लगेचच प्रश्न निर्माण झाला, हा निर्णय फक्त वैयक्तिक पसंतीचा आहे का, की त्यामागं खोल राजकीय रणनीती आहे? ज्योती वाघमारे यांची पार्श्वभूमी पाहिली तर त्या सोलापूरमधील आंबेडकरी चळवळीतील आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पॅन्थरचे कार्यकर्ते होते. सामाजिक चळवळीचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. त्यांनी इंग्रजी विषयात PhD केली आहे आणि मानवी हक्क चळवळीशी त्या जोडल्या गेल्या आहेत. राजकारणात त्यांची सुरुवात काँग्रेसमधून झाली होती. 2014 मध्ये त्या सोलापूर महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष होत्या. काही काळ त्या सक्रिय राजकारणापासून दूर राहिल्या, पण महाराष्ट्राच्या राजकारणात 2022 मध्ये मोठा भूकंप झाला. जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं, त्या काळात अनेक नवीन चेहरे शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आणि ज्योती वाघमारे त्यापैकीच एक होत्या. शिंदे यांनी त्यांना पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून संधी दिली आणि त्या आक्रमक शैलीत पक्षाची बाजू मांडताना दिसल्या. TV डिबेट्समध्ये त्या सातत्याने पक्षाची भूमिका मांडत राहिल्या. त्यामुळे संघटनात त्यांची ओळख वाढली. पण राज्यसभेची उमेदवारी देताना फक्त प्रवक्तेपण पुरेसं नसतं, त्यामागं राजकीय संदेश असतो. अनेक विश्लेषकांच्या मते ज्योती वाघमारे यांना संधी देऊन एकनाथ शिंदे यांनी 3 मोठे संदेश दिले आहेत. पहिला संदेश म्हणजे सामाजिक समतोलाचा. दलित समाजातून येणाऱ्या एका महिलेला राज्यसभेत पाठवून शिंदे यांनी सामाजिक प्रतिनिधित्वाचा मुद्दा अधोरेखित केला. महाराष्ट्राच्या राजकारणात दलित मतदारांचा मोठा प्रभाव आहे. विशेषतः आंबेडकरी चळवळीचा प्रभाव असलेल्या भागात हा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. दुसरा संदेश म्हणजे महिला नेतृत्वाला संधी देण्याचा. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेची महिला आघाडी खूप आक्रमक होती. त्या परंपरेचा संदर्भ देत शिंदे यांनी महिला कार्यकर्त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला असल्याचं बोललं जात आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पक्षातील गटबाजी टाळण्याचा. जर राहुल शेवाळे किंवा हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली असती तर दुसऱ्या गटात नाराजी निर्माण झाली असती. त्यामुळे दोघांनाही बाजूला ठेवून तिसऱ्या व्यक्तीला संधी देणं ही एक प्रकारे संतुलन साधण्याची रणनीती असू शकते. दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी एक मोठी चर्चा रंगली होती. ती म्हणजे शिवसेनेकडून 2 उमेदवार दिले जाणार का? काही माध्यमांमध्ये अशी चर्चा होती की शिंदे 2 उमेदवार रिंगणात उतरवू शकतात. जर तसं झालं तर मग राज्यसभेची निवडणूक चुरशीची झाली असती. याच मुद्द्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली होती. भाजप अशा प्रकारचे राजकीय खेळ करत असते असा आरोप त्यांनी केला. त्यांचं म्हणणं होतं की शिवसेनेकडून 2 उमेदवार दिले गेले तर निवडणूक रंगेल आणि त्यामागं मोठं राजकीय गणित असू शकतं. मात्र अखेरीस एकनाथ शिंदे यांनी दुसरा उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. त्यामागेही राजकीय कारण असल्याचं सांगितलं जात आहे. कारण राज्यसभेच्या एका जागेसाठी 37 मतांची आवश्यकता असते. संख्याबळाच्या गणितात अनावश्यक धोका घेण्यापेक्षा एकच उमेदवार देणं सुरक्षित ठरू शकतं. दरम्यान या निवडणुकीत महाविकास आघाडीचे राजकारण महत्त्वाचं ठरत आहे. शरद पवार यांच्या उमेदवारीमुळे राजकीय समीकरणं बदलू शकतात अशी चर्चा सुरू झाली होती. जर निवडणूक चुरशीची झाली असती तर क्रॉस वोटिंग, अतिरिक्त मतं
आणि मित्रपक्षांचा पाठिंबा या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या असत्या. पण आता परिस्थिती पाहता निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरीसुद्धा या निर्णयातून एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षात संदेश दिला आहे की अंतिम निर्णय त्यांचाच असतो. आणखी एक राजकीय पैलू म्हणजे रोहित टिळक यांचं नाव. पुण्यातील काँग्रेस नेते असलेले रोहित टिळक यांचं नावही अचानक चर्चेत आलं. जर त्यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केला असता तर त्याचा राजकीय अर्थ वेगळा निघाला असता, कारण ते टिळक कुटुंबातील असल्यामुळं त्याला प्रतिकात्मक महत्त्वही आहे. मात्र शेवटी सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत एकनाथ शिंदे यांनी ज्योती वाघमारे यांनाच राज्यसभेची उमेदवारी दिली. या निर्णयाचा एक मोठा परिणाम म्हणजे पक्षातील कार्यकर्त्यांना दिलेला संदेश. मोठ्या नेत्यांपेक्षा ग्राउंडवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यालाही संधी मिळू शकते, असा संदेश यातून दिला गेला आहे. पण त्याचवेळी दुसरी बाजू आहे, ज्यांची नावं चर्चेत होती त्या नेत्यांची नाराजी पुढे कशी हाताळली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा उमेदवारी न मिळाल्यामुळं नाराजी उफाळून येते. म्हणजेच ज्योती वाघमारे यांची निवड ही फक्त एका व्यक्तीची राजकीय बढती नाही, तर त्यामागं सामाजिक प्रतिनिधित्व, पक्षातील संतुलन, आगामी निवडणुकांची रणनीती आणि महायुतीतील राजकारण या सगळ्यांचा संगम दिसतो. म्हणजेच राज्यसभेच्या या एका उमेदवारीनं महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक प्रश्न उभे केले आहेत. ज्योती वाघमारे यांची निवड हा एक सामाजिक संदेश आहे का, की पक्षातील अंतर्गत समीकरण सांभाळण्याचा निर्णय? या निर्णयामुळं शिवसेनेतील पुढील राजकारण कोणत्या दिशेने जाईल हे सगळे येत्या काळात स्पष्ट होईलच. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.